देवेंद्र फडणवीस दावोसला सातत्याने गेल्यानंतर महाराष्ट्राचा गुंतवणूक खेचण्यातला क्रमांक देशातल्या क्रमांक 5 वरून क्रमांक 1 वर आला. फडणवीस लार्जर दॅन लाईफ, म्हणजे मी कसा एक नव्या युगाचा टेक्नोक्रॅट मुख्यमंत्री आहे हे चित्रच नव्हे, तर याच्या प्रत्यक्षातले काही करार मदार महाराष्ट्रापुढे आज संध्याकाळपासून आणायला सुरुवात करते. दावोसला मिळणारी आश्वासनं ही प्रत्यक्षात उतरतात की नाही हा एक मोठा प्रश्न असतो. अश्विनी वैष्णव आणि देवेंद्र फडणवीसांनी एकात्मिक तिकीट प्रणाली मुंबईतली याबद्दल चर्चा केली, पण हे गेली 5 वर्ष आपण ऐकतो. हे सगळे प्रश्न इतके कठीण असतात का प्रत्यक्षात आणणं, की केवळ घोषणा करून स्वप्न दाखवायची असतात, याचा देखील दावोसहून परतल्यावर विचार करावा लागणार आहे. गुजरातकडे लँड पार्सल उपलब्ध, तुम्ही फक्त बोट दाखवा, त्या जागी तुम्हाला एका खिडकीतून खरोखर उद्योगाच्या संपूर्ण परवानग्या मिळतात. महाराष्ट्रात असं राहिलेलं नाही. नमस्कार, मी रोहित हरीफ, द पॉलिटिक्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. दरवर्षी स्वित्झर्लंडमध्ये दावोस नावाच्या शहरात एक आंतरराष्ट्रीय परिषद होत असते. या परिषदेला देशभरातले अर्थतज्ञ, गुंतवणूकदार, मोठमोठ्या इंडस्ट्रियलिस्टिक आणि जगभरातले नेते हे हजेरी लावत असतात. या दावोस परिषदेचा सगळ्यात महत्वाचा हेतू किंवा अर्थ असतो की दावोसमध्ये जे काही गुंतवणूकदार येतात त्यांना आपापल्या देशात आणणं. महाराष्ट्र हे भारतातलं सगळ्यात विकसित राज्य आहे, याचा अर्थात आपल्या सगळ्यांना अभिमान आहे. आणि या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस हे दावोसच्या परिषदेला गेले. 20 जानेवारी ते 24 जानेवारी या 4 दिवसांमध्ये दावोसची परिषद होणार आहे. या परिषदेचं महाराष्ट्रासाठी किती महत्व आहे, देवेंद्र फडणवीस हे या परिषदेत जाऊन नेमकं काय करणार आणि देवेंद्र फडणवीसांच्या या दावोस परिषदेत जाण्याचा त्यांना पुढच्या राजकारणात काय फायदा होणार आहे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दावोसला असतानाच महाराष्ट्रात काय घडामोडी घडतायत, या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत महाराष्ट्रातल्या ज्येष्ठ पत्रकार आणि सकाळच्या सहाय्यक संपादिका मृणालिनी नानवडेकर मॅडम. मॅडम, तुमचं खूप खूप स्वागत आहे. तुम्ही या सगळ्या घडामोडी मुंबईमध्ये बसून बघताय. गेले जवळजवळ 3 दशकं तुम्ही सगळं राजकारण बघताय. मला तुम्हाला विचारायचंय की ही जी सगळी परिषद असते दावोसची, त्याला देवेंद्र फडणवीसांसाठी किती महत्व आहे? एकतर देशाच्या किंवा जगाच्या राजकारणात ज्याला स्वतःची ओळख निर्माण करायची आहे, ज्याला स्वतःच्या नावाचं फुटप्रिंट ठेवायचं आहे, त्याच्यासाठी दावोसची परिषद ही अतिशय महत्वाची असते. दावोस हे अर्थातच प्रत्येकाला माहिती आहे स्वित्झर्लंड मधलं शहर आहे. तिथे होणाऱ्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची पण माहिती आता जवळपास प्रत्येकाला झालेली आहे. त्यामागचा थोडा इतिहास जर पाहिला तर 1971 सालच्या सुमारास युरोपच्या बिझनेस मीट्सला या परिसरामध्ये सुरुवात झाली. सध्या जे काय 4थं इंडस्ट्रियल रिव्होल्युशन चालू आहे असं म्हटलं जातं, त्यावर सर्वात प्रथम पुस्तक लिहिणारे क्लॉस स्वॅप्स, मला माहित नाही उच्चार बरोबर आहे का, हे जर्मन अर्थतज्ञ आहेत. बॅकग्राऊंड अभियांत्रिकीचं होतं. जॉन एफ केनेडी चेअरला हार्वर्डला त्यांनी मॅनेजमेंटचं शिक्षण घेतलेलं आहे. त्यांनी साधारणतः ही कल्पना मांडली की जगातल्या अतिशय महत्वाच्या उद्योजकांनी, राष्ट्रप्रमुखांनी आणि राजकीय नेत्यांनी एकत्र यावं आणि जगाच्या पुढच्या विकासाची दिशा ठरवावी. इथे राष्ट्रप्रमुख येतातच, इथे कंपनीज येतातच, त्याच्याबरोबर इथे सिव्हिल सोसायटी म्हणून आपण जे काय ओळखतो ते सिव्हिल सोसायटीचे लोक येतात, सिव्हिल राईट्सचे चॅम्पियन येतात आणि साधारणतः जगाचा पुढचा आकार कसा असावा इथपासून तर जगाची पुढची दिशा कशी असावी याबद्दल इथे ही डोकी थंड हवेच्या सुंदर वातावरणामध्ये चर्चा करायला लागतात. दावोस अत्यंत सुंदर आहे असं तिथे जाऊन आलेले राजकारणी सांगतात. या पलीकडे या 4 ते 5 दिवसांमध्ये तिथे बरंच काय काय चालतं. काय काय चालतं ती एक छोटीशी कल्पना देऊन आपण महाराष्ट्राकडे परत येऊ. अपार्थेड म्हणजे साधारणतः जो वंशवाद आहे तो दक्षिण आफ्रिकेतला बंद व्हावा याची सुरुवात वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या निमित्ताने झाली. जर्मनीच्या युनिफिकेशनची जी मागल्यादारची चर्चा आपण म्हणतो ती दावोसच्या परिषदेच्या निमित्ताने दावोस शहरातच एकेकाळी झाली. तिथेच साधारणतः ट्रेड अग्रीमेंट्स कशा असाव्यात हे करतानाच डिसआर्मामेंटच्या ट्रिटीज बद्दलही
काही राष्ट्रप्रमुखांनी त्या ग्रीस होतं, टर्की होतं, वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा केल्या. आपण हा इंटरव्ह्यू रेकॉर्ड करत असताना काही तासात अमेरिकेला ट्रम्प नावाचा एक असा वेगळाच आणि भलताच राष्ट्राध्यक्ष पुन्हा एकदा मिळणार आहे. ट्रम्प यांना स्वतः दावोसला जाणं जरी शक्य नसलं तरी ते एका माध्यमातून दावोस मधल्या सर्व लोकांशी संवाद साधणार आहे. दावोसचं महत्व हे असं आहे. आता ते महाराष्ट्राला कसं कळलं, तर खरं तर 71 पासून सुरू झालेल्या दावोसच्या परिषदांना राजकीय वळण मिळालं ते साधारणतः 80च्या उत्तरार्धात. त्यानंतर खरं तर दावोसला जाऊन महाराष्ट्रात गुंतवणूक आणण्यासाठी प्रयत्न करणारे माझ्या माहितीतले पहिले मुख्यमंत्री होते विलासराव देशमुख. चंद्रशेखर आणि विलासराव हे दावोसला गेले आणि दावोसहून आल्यानंतर त्यांनी सह्याद्रीला पत्रपरिषद घेऊन महाराष्ट्रात अशा कशा प्रकारची गुंतवणूक होणार आहे त्याचा एक आराखडा मांडला. बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मुंबईचा तेव्हा नुकताच आकाराला येत होता आणि तेव्हापासून दावोस हा शब्द आपल्या परिचयाचा झाला. दावोसला जाणारे भारतातले सर्वात महत्वाचे लोकप्रिय आणि उद्योगप्रिय मुख्यमंत्री म्हणजे चंद्राबाबू नायडू, जे आताही गेलेले आहेत. हे चंद्राबाबू नायडू टेक्नोसॅव्ही आहेत, त्यांना गुगलचा एक्सपिरियन्स आहे, त्यांना फेसबुकचं महत्व काय आहे हे आधीपासून कळतं वगैरे, अशा आपण भरपूर चर्चा भारतात ऐकतो. मला असं वाटतं देवेंद्र फडणवीस यांना ते सर्वप्रथम जेव्हा मुख्यमंत्री झाले 2014 साली, तेव्हा या एलिटिस्ट क्लबमध्ये जाणं आवश्यक वाटलं. बॅकग्राऊंड होतं, विलासराव देशमुखांचं होतं, चंद्राबाबू नायडूंचं होतं. त्याच वेळेला मेक इन इंडिया मोदींनी सुरू केलं होतं. नरेंद्र मोदींनी भारताला मंत्रमुग्ध केल्याची ती पहिली काही वर्ष होती. त्यामुळे मोदी जे जे करतात ते आपापल्या राज्यात त्या राज्याचा प्रमुख आपापल्या परीने करत होता. इथे मॅग्नेटिक महाराष्ट्राची सुरुवात मेक इन इंडियाच्या धर्तीवर झाली ती याच काळात. ती सुरुवातही केली देवेंद्र फडणवीस यांनी. त्यांची स्वतःची दावोसला जाण्यापूर्वीची जी पत्रक आहेत ती पत्रकं सांगतायत की 14 ते 18 या काळात देवेंद्र फडणवीस दावोसला सातत्याने गेल्यानंतर महाराष्ट्राचा गुंतवणूक खेचण्यातला क्रमांक देशातल्या क्रमांक 5 वरून क्रमांक 1 वर आला. खरं आहे ते. दुसरा, त्याला आपण वरवरच्या परिस्थिती कॅरीड ओव्हर न होता त्याला मुंबई महाराष्ट्रात असल्याचा एक रंग पण आहे. मुंबईत सगळ्या मोठ्या कॉर्पोरेट्सची आजही हेडक्वार्टर्स असल्यामुळे मुंबईचा जो काय जीडीपी रेशो आहे, मुंबईचं जे पर कॅपिटा उत्पन्न आहे, मुंबईची जी श्रीमंती आहे ती सगळी महाराष्ट्राला आपोआप मदत करते. महाराष्ट्राचा जो कोण मुख्यमंत्री होईल तो मुंबईचं गारूड आणि मुंबईचं भांडवल या जोरावर पुढची पावलं टाकायचा प्रयत्न करतो. विदर्भातल्या नागपूरच्या देवेंद्र फडणवीसांनी हे महत्व ताबडतोब पहिल्या वर्षीच ओळखलं आणि ते तेव्हा दावोसला जाऊन आले. दावोसला ते त्या काळात गेले, त्या काळातल्या 4 वर्षांच्या ज्या इन्व्हेस्टमेंट्स आहेत त्या पण अतिशय आकर्षक आहेत. मोठ्या मोठ्या कंपनीज आणि मोठे मोठे लोक त्यांच्या त्या दौऱ्यानंतर महाराष्ट्रात यायला लागले. टेस्लाची भरपूर चर्चा आहे. इलॉन मस्क आता काय करणार आहे याबद्दल आपण वर्तमानपत्र आणि माध्यम वेगवेगळे आडाखे बांधतो, अंदाज करतो. एखादा उद्योगपती देशाच्या जगाच्या राजकीय भवितव्यावर किती आपला मोहर उठवतो हे देखील इलॉन मस्कच्या निमित्तानं आता चर्चेत येत आहे. हे इलॉन मस्क, टेस्ला आणि बाकी सगळ्या त्यांचं जे हायपरलूप कम्युनिकेशन होता आणि प्रवास होता त्या काळात देवेंद्र फडणवीसांच्या पहिल्या मुख्यमंत्री पदाच्या काळात इथे टेस्ट द्यायला त्यांचे प्रतिनिधी येऊन गेले होते. गुगल, फेसबुक या सर्व कंपन्यांशी फडणवीस यांचे अत्यंत उत्तम संबंध आहेत. त्यामुळे काही वर्षांच्या मध्यंतरानंतर, म्हणजे तब्बल 5 वर्षांच्या मध्यंतरानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्या त्यांचे जे काय भाग्ययोग आहेत त्या भाग्ययोगामध्ये पहिल्या 100 दिवसातच दावोसची आर्थिक परिषद येते आणि या जागतिक आर्थिक परिषदेत खूप मोठी स्वप्न घेऊन देवेंद्र फडणवीस दाखल झालेले आहेत. हे दाखल होताना त्यांच्या मनात काय आहे आपण पटकन आढावा घेऊ. त्यांना सेमीकंडक्टर्स महाराष्ट्रात उत्पादन करायचं आहे.
त्यांना इलेक्ट्रॉनिक व्हेकल्स महाराष्ट्रात कुठेतरी आणायची आहेत. डेटा हे जगातलं खनिज तेला इतकं, जगातलं कोळशा इतकं महत्वाचं संसाधन होणार आहे हे देवेंद्र फडणवीस पूर्णपणे ओळखतायत. ते सप्लाय चेन्स बद्दल बोलतायत. चायना सारखी प्रगती जर करायची असेल तर देशामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन झालं पाहिजे हे मोदींनाही कळतंय आणि मोदींमुळे किंवा आजकालच्या जागतिकीकरणाच्या वेगळ्या वाऱ्यांमुळे देशातल्या काही मुख्यमंत्र्यांनाही कळतच आहे. रेवंत रेड्डी तेलंगणातून दावोसला गेलेले आहेत. आज मला के स्टॅलिन यांचं नाव दिसलं नाही, पण तामिळनाडू जी अत्यंत पुशी आहे इंडस्ट्रियलायझेशन बद्दल ते देखील तिथे दाखल झालेले आहेत. कर्नाटकात त्यांचे काही अंतर्गत संघर्ष आहेत. शिवाय काँग्रेसला जरी तिथे प्रचंड मोठं संख्याबळ असलं तरी तिथली परिस्थिती काही राजकीय फारशी सुधारलेली नाही अशी म्हणतायत. त्यामुळे कर्नाटक मिस देत आहे का डावोसला मला माहिती नाही, पण अतिशय चांगले मुख्यमंत्री जे भविष्यगामी विचार करू शकतात ते तिथे पोहोचलेले आहेत. देवेंद्र फडणवीस यांचं वय लक्षात घेता त्यांना या जागतिकीकरणाचा, जागतिकीकरणाने साधल्या जाणाऱ्या प्रगतीचा अर्थातच जो काय उपयोग होऊ शकेल ते कळत आहे आणि त्या उपयोगाचा फायदा करून घेण्यासाठी ते तिथे पोहोचले. यावेळेच्या प्रेस नोटमध्ये एक अत्यंत इंटरेस्टिंग वाक्य होतं की महाराष्ट्रात येणारी गुंतवणूक ही अनुशेषाच्या भागात, म्हणजे जिथे फारशी प्रगती नाही, उद्योगांनी जिथे काही मुहूर्तमेढ केली पण पाय रोवता आलेले नाहीत, जिथे साधारणतः उद्योगाला अनुकूल वातावरण नाही, अशा भागात केली जाईल असं प्रेस नोट मध्ये आवर्जून लिहिलं गेलेलं आहे. गुगलच्या AI युनिटसाठी, जग आता AI चालवणार हे निश्चित झालेलं आहे, त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युनिटसाठी नागपूरमध्ये गुगल कंपनीशी एक करार केला जाणार आहे. गुगल आणि फडणवीस यांनी नागपुरात एकत्र येणं हे तिथल्या मतदारांना दिला जाणारा संदेश आहे, आपल्याला सगळ्यांना लक्षात येत आहे. त्यामुळे अपेक्षांचं जे काय गाठोडं आहे ते गाठोडं फडणवीस बरोबर घेऊन गेलेच आहेत आणि ते गाठोडं बरोबर घेऊन जाताना महाराष्ट्र सेल कसा करता येईल, काही आता इतकी कॉम्पिटिशन निर्माण झालेली आहे राज्यांमध्ये की आज फक्त मुंबई समोर आहे असं नाही, NCR कितीतरी मोठ्या प्रमाणात समोर गेलेलं आहे. बेंगलुरू हे इन्व्हेस्टर्सचं, विशेषतः स्टार्टअप्सचं आवडतं डेस्टिनेशन एका काळामध्ये होतं. चेन्नई म्हणजे साऊथ मधलं जनरली सगळंच ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वातावरण हे उद्योगांना पोषक आहे. त्यामुळे ह्या सगळ्या राज्यांच्या स्पर्धांमध्ये स्वतःचं राज्य विकण्यासाठी इथे काय काय बदल करायला हवेत हे फडणवीसांना देवदयेनी कळत आहे. देवदयेनी हा शब्द मी एवढ्यासाठी वापरतेय की महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये जी काय गुंतवणूक आली ती गुंतवणूक प्रत्यक्षात खरंच किती प्रमाणात उतरली हा मोठा प्रश्न आहे. महाराष्ट्रातले विरोधी पक्ष, विशेषतः आदित्य ठाकरे, या गोष्टीकडे वारंवार लक्ष वेधत असतात आणि करार होतात पण उद्योग प्रत्यक्षात येत नाहीत. हे नव्या पिढीचं दुःख ते अत्यंत उत्तमरित्या मांडतात. फडणवीसांना हे कळत आहे. त्यामुळे फडणवीसांना ईज ऑफ डुईंग बिझनेस कशा रीतीने चालू करता येईल याचा विचार करायची गरज आहे हे लक्षात घेऊन ते डावोसच्या मार्केटमध्ये उतरलेले आहेत. मार्केटमध्ये उतरताना दावोसमध्ये जसे राज्यकर्ते येतात तसे एक साधारण 1000 कंपन्यांचा एक एलिटिस्ट ग्रुप दावोसशी नेहमी कायम संबंध ठेवत असतो. या 1000 कंपन्यांचं उद्दिष्ट काय असावं याबाबतही दावोस काहीतरी बोलतं. काय बोलतं दावोसचं वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, की प्रगती ही स्टेक होल्डर्सला बरोबर घेऊन केली पाहिजे. म्हणजे केवळ शेअर होल्डर्सकडेच लक्ष देऊ नका, तर स्टेक होल्डर्सकडे लक्ष द्या. हा देखील तिथल्या अनेक मंत्र्यांमधला एक मंत्र आहे. मागच्या वेळेला ग्रीन एनर्जीवर फार मोठ्या प्रमाणात बोललं गेलं होतं. त्यामुळे ही जी आधुनिक युगाची, सस्टेनेबल जगाची, कार्बन फुटप्रिंट्सची जी लँग्वेज आहे, जी लिंगो आहे, ती भाषा आत्मसात करून यावेळेला फडणवीस आणि त्यांचं शिष्टमंडळ तिथे गेलेलं आहे. महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाबरोबरच जशी बाकी राज्यांची शिष्टमंडळ आहे तसं केंद्र सरकारचं पण शिष्टमंडळ तिथे आहे. आणि सध्या मोदींचा पोस्टर बॉय म्हणून ओळखले जाणारे IAS सेवेचं उत्तम पार्श्वभूमी लाभलेले
अश्विनी वैष्णव देखील तिथे गेलेले आहेत. चिराग पासवान त्यांच्या बरोबर असणार आहेत. शिवाय काही 2 मंत्री, ज्यातले 2 विशेषतः आंध्रातले निवडले गेलेले आहेत. जयंत चौधरी आहेत, जे स्वतः अजित चौधरी पण अत्यंत उच्च शिक्षित होते. त्यामुळे भारताचा नवा चेहरा सेल करण्यासाठी उत्तम अशी चमू तिथे गेलेली आहे. फडणवीसांना दुसरं म्हणजे कळतंय की कृषी प्रगतीचा दर महाराष्ट्रात वाढवून वाढवून किती वाढवला जाईल. सिंचनाखाली जमीन अजून आलेली नाही. नदी जोड प्रकल्प वगैरे फडणवीस बरंच काय काय करतायत. ते खरं तर मोदींनी गुजरातमध्ये जे काय केलं होतं सौराष्ट्रात, त्या धर्तीवर असावं असं मानायला आपल्याला जागा आहे. पण ते सगळे प्रत्यक्षात यायला किमान 10 ते 20 वर्ष लागणार आहेत. जलयुक्त शिवारच्या मर्यादा एवढ्यासाठी आहेत की ते पाणी कसं साठवलं जाईल, त्याच्याबद्दलची लिटिगेशन्स, त्याचा आढावा घेताना नेमकं काय काय होईल, ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन कृषी प्रगती जोपर्यंत सिंचन पूर्णपणे होत नाही तोपर्यंत होऊ शकणार नाही याची त्यांना कल्पना आहे. सेवा जी 3 सेक्टर्स साधारणतः धरली जातात, ऍग्रिकल्चर, मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिस. त्यातल्या सर्व्हिस सेक्टरमध्ये विशेषतः मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक यांनी करायचं ते ऑप्टिमम आधीच केलेलं आहे. कित्येकदा काय होत आहे की सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनीज आता टायर 2 सिटीज मध्ये ओव्हरहेड्स कमी असल्यामुळे एस्टॅब्लिश होत आहेत आणि तिथून त्या जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात सेवा द्यायला तयार आहे. 90 तास काम करा किंवा 70 तास काम करा, कुठूनही करा. उलट तुम्ही जर छोट्या गावात असाल तर तुमचा कम्युनिटिंग मधला वेळ कमी होतो. हाही एक नवा प्रवाह येतोच आहे. त्यामुळे आता कुठेतरी ऍग्रिकल्चर आणि सर्व्हिस या मर्यादांमध्ये मॅन्युफॅक्चरिंग कडेच लक्ष द्यावं लागेल, हे फडणवीसांना आणि फडणवीसांच्या सल्लागारांना सुदैवाने कळत आहे. नवीन जग कशाचं आहे? नवीन जग सेमीकंडक्टर्सचं आहे. आता असं सांगितलं जात आहे, हे प्रत्यक्षात शक्य होईल का माझ्यातल्या पत्रकाराला कळत नाही, की 50% आता इलेक्ट्रॉनिक व्हेकल्स येतील. खरंच तशी येणार चार्जिंग कुठे होईल, त्यासाठी सोय आहे का, तशा पायाभूत संरचना आहेत का, अनेक प्रश्न आहेत. पण तसं जर होणार असेल तर इथे ईव्ही मोठ्या प्रमाणात आलं पाहिजे, हे पण यावेळच्या महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाला कळत आहे. त्यामुळे यावेळेला महाराष्ट्राचं शिष्टमंडळ अत्यंत कॉन्क्रीट प्रपोजल घेऊन तिथे गेलेलं आहे. चंद्राबाबू नायडूंनी जी प्रेस नोट काढलेली आहे त्याच्यात ते कोणाकोणाला भेटणार आहेत ते सांगितलंय. ते म्हणतात आम्ही मायक्रोसॉफ्टला भेटणार आहोत, ते म्हणतात आम्ही गुगलला भेटणार आहोत, ते म्हणतात आम्ही अमुक कंपनीच्या कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची केव्हा भेटणार आहोत हे ठरलंय. महाराष्ट्र याबद्दल स्ट्रॅटेजिकली शांत आहे. अजूनपर्यंत काहीही सांगितलं गेलेलं नाहीये. आज त्या फोरमला सुरुवात होईल आणि मग मला असं वाटतं कदाचित धडाधड कसे करार होत आहेत त्याचा तपशील आपल्याकडे येईल आणि फडणवीस लार्जर दॅन लाईफ, म्हणजे मी कसा एक नव्या युगाचा टेक्नोक्रॅट मुख्यमंत्री आहे हे चित्रच नव्हे तर याच्या प्रत्यक्षातले काही करार मदार महाराष्ट्रापुढे आज संध्याकाळपासून आणायला सुरुवात करते. मला मला याच अनुषंगाने एक पुढचा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही मगाशी एक उल्लेख केला की मागच्या वेळेस म्हणजे फडणवीस उपमुख्यमंत्री असताना 2023 मध्ये दावोसच्याच त्या करारांवरनं एक मोठी कॉन्ट्रोवर्सी महाराष्ट्रात झाली होती. फॉक्सकॉन कंपनी आली, मग ती एमओयू त्यांचं साईन झालं दावोसमध्ये. अर्थात तेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होते. आणि मग आदित्य ठाकरेंनी इकडे पत्रकार परिषदा घेतल्या आणि सांगितलं की कंपनी आली पण ती पुढे जाऊ शकली नाही, ती प्रशासकीय अडचणींमध्ये किंवा लाल फितीच्या कारभारात ती अडकली. मला प्रश्न असा विचारायचा आहे की आता देवेंद्र फडणवीस स्वतः मुख्यमंत्री आहेत, त्यावेळेस राजकीय परिस्थिती बदललेली आहे आणि देवेंद्र फडणवीसांना अर्थशास्त्राची उत्तम जाणीव आणि तुम्ही जसं म्हणतात असं की त्यांच्यामुळे एक विजन आहे की सेमीकंडक्टर किंवा ग्रीन एनर्जी किंवा इलेक्ट्रिकल व्हेकल यासारखे उद्योग महाराष्ट्रात आणणं आणि महाराष्ट्रात जो निवडणुकांच्या काळात सुद्धा महत्वाचा होता आणि त्याच्या आधी सुद्धा महत्वाचा होता तो प्रश्न म्हणजे बेरोजगारीचा. तर या कंपन्या या महाराष्ट्रात येणं म्हणजे बेरोजगारीला कुठेतरी एक पर्याय उपलब्ध करून दिल्यासारखे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस स्वतः तिथं असल्याने दावोसमध्ये आणि ते मुख्यमंत्री असल्याने त्यांच्या हातात सगळी पॉवर असल्यामुळे राज्याची यावेळेस काही फरक पडेल असं चित्र आहे. एकतर आपण एक लक्षात घेऊ की देवेंद्र फडणवीस आत्ता ज्या संख्याबळाच्या आधारावर मुख्यमंत्री झालेले आहेत ती एक अत्यंत सोनेरी संधी आहे. आत्ता भारतीय जनता पक्ष जरी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या मदतीने सत्तेत असला तरी भारतीय जनता पक्षाचं एकट्याच आमदारांचं संख्याबळ बहुमताच्या जवळपास अगदी जवळ पोहोचणार आहे.
शिंदेकडे त्यांनी पाठवलेले काही उमेदवार लक्षात जर घेतले तर त्या 10-15ची बेरीज केली तर भाजप खरं तर महाराष्ट्रात स्वबळावर सत्तेत आलेला आहे. जेव्हा राजकीय स्थैर्य आणि राजकीय संख्याबळ इतकं चांगलं असतं तेव्हा गुंतवणूकदार त्या त्या राज्यामध्ये जाण्यासाठी मनापासून इच्छुक असतात, कारण राजकीय सातत्यामुळे पॉलिसीज बदलणार नाही हे त्यांना माहिती असतं. तुम्ही ज्याप्रमाणे सांगितलं फॉक्सकॉन, त्याचप्रमाणे टाटा एअरबसचं पण इन्व्हेस्टमेंट होणार होती, त्याबद्दलचाही करार केला गेला होता, पण तीही कंपनी प्रत्यक्षात महाराष्ट्रात आली नाही. त्यामुळे डावोसला जाऊन केलं काय जातं याबद्दल गेल्या वर्षी खूप मोठ्या प्रमाणात प्रश्न उपस्थित केले गेले. त्याच्या आधी खरं तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना स्वतः आदित्य ठाकरे देखील डावोसला गेले होते. त्यामुळे डावोस काय असतं याची त्यांना पूर्णपणे कल्पना आहे. गेल्या वेळेला एका स्विस कंपनीने महाराष्ट्र सरकारने आम्हाला जे आश्वासन दिलं होतं त्याची पूर्तता केली नाही अशी ही तक्रार केलेली आहे, आणि त्या तक्रारी बद्दलचा पत्रव्यवहार ते केंद्रीय मंत्रालयाशी देखील करतायत. त्यामुळे डावोसला मिळणारी आश्वासनं ही प्रत्यक्षात उतरतात की नाही हा एक मोठा प्रश्न असतो. 14-15 साली देखील फॉक्सकॉन बद्दल असेच प्रश्न निर्माण होत होते, आणि त्यावेळेला महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातली स्पर्धा उद्योग खेचण्याच्या बाबत अत्यंत तीव्रतेने सुरू होती. त्यामुळे आज करार करताना फडणवीस वारंवार म्हणतात की महाराष्ट्राने सर्वाधिक गुंतवणूक खेचलेली आहे, आणि अन्य 3 राज्यांच्या बेरजांपेक्षाही गेल्या वर्षी झालेले गुंतवणुकीचे महाराष्ट्राचे करार काकणभर जास्तच आहेत. कधी कधी तर ते पहिल्या 5 राज्यांपेक्षाही जास्त आहेत असं एक साधारणतः आकडेवारी सादर केली जाते. पण काय असतं, इंटेंट, इन्व्हेस्टमेंटचा इंटेंट हा वेगळा भाग असतो, आणि ते करार प्रत्यक्षात येतात की नाही हा वेगळा भाग असतो. त्यामुळे आता फडणवीसांचं राजकीय कौशल्य काय आहे, तर ते एक सेल्स पर्सन म्हणून महाराष्ट्र सेल तर करतायत, पण दिलेली आश्वासनं प्रत्यक्षात आणणं, टार्गेट्स आपण स्वतः सेट करायची असतात, पण ती फुलफिल होत आहेत की नाही याकडे पण स्वतःच लक्ष द्यायचं असतं. आणि फडणवीस ज्याप्रमाणे 100 दिवसांचा कार्यक्रम राबवत आहेत आणि प्रचंड नोकरशाही त्यांच्या बरोबरीनं घेऊन ते बैठकांना बसतात, मंत्री सगळे हजर असतात त्या बैठकीत, पण मुळात ही फडणवीसांची व्हिजन आहे हे मंत्री देखील खाजगीच नाही तर जाहीरपणेही बोलत असतात. त्यामुळे आता सगळी जबाबदारी फडणवीसांवर प्रामुख्याने येणार आहे की तुम्ही काहीतरी आश्वासन देता आणि एखादी कंपनी येईल असं सांगता, तर ती प्रत्यक्षात कशी येईल याकडे लक्ष देणं आवश्यक असतं. कालच अश्विनी वैष्णव आणि देवेंद्र फडणवीसांनी एकात्मिक तिकीट प्रणाली मुंबईतली याबद्दल चर्चा केली. म्हणजे तुम्ही मेट्रोनी जाणार असाल, बसनी जाणार असाल, लोकलनी जाणार असाल, तिकीट एकच असेल. पण हे गेली 5 वर्ष आपण ऐकतो, खरं तर 7 वर्ष आपण हे ऐकत असू. हे सगळे प्रश्न इतके कठीण असतात का प्रत्यक्षात आणणं, की केवळ घोषणा करून स्वप्न दाखवायची असतात, याचा देखील डावोसहून परतल्यावर विचार करावा लागणार आहे. पण आजच्या स्थितीत डावोसला जाताना जी काय मॅपिंग केलं गेलेलं आहे की कोणत्या इंडस्ट्रीनी कुठे जावं, ते अतिशय महत्वाचं ठरणार आहे. आणि त्यामुळे फॉक्सकॉन सारखे प्रयोग पुन्हा पुन्हा होतील असं वाटायची शक्यता सध्या तरी कमी दिसते. तुम्ही जे म्हणालात ते अतिशय महत्वाचं होतं. महाराष्ट्रातले आजचे प्रश्न, अगदी जरांगे पाटलांच्या आंदोलनाला मिळणारा प्रतिसाद हा देखील बेरोजगारीचं लक्षण आहे. त्यामागच्या जातीय व्यवस्थापन, प्रत्येक जातीमध्ये निर्माण होणारे संघर्ष किंवा पुढे जाण्यासाठी प्रगतीच्या वेगळ्या वाटा शोधणं वगैरे हे मुद्दे आहेत. पण नोकरी मिळाली, व्यवस्थित उत्पन्न मिळालं तर यातल्या आंदोलनांची तीव्रता कमी होईल हे सर्वजण जाणतात. त्यामुळे डावोसला जाताना पुन्हा फॉक्सकॉन होऊ नये, पुन्हा टाटा एअरबस होऊ नये याची काळजी मोठ्या प्रमाणात घ्यावी लागणार आहे. आता याची काळजी कशी घेता येईल, तर नागपूरमध्ये मिहानचा प्रकल्प आहे, औरंगाबादमध्ये ऑरिक सिटीसाठी प्रयत्न केले जात आहेत. वाढवण नावाचं एक जगातलं मोठं बंदर लवकरच मुंबईच्या लगत बांधलं जात आहे. त्या वाढवणहून नाशिकला एक डेडिकेटेड कॉरिडॉर निर्माण होण्याचं स्वप्न रचलं जात आहे. नागपूरचं जे विमानतळ आहे ते देखील GMR कडे गेलेलं आहे. तिथे 2 प्रकारची विमानतळं 27 पर्यंत उभी राहावीत, एक कार्गोसाठी असेल आणि एक प्रवासी वाहतुकीसाठी असेल.
याकडे लक्ष दिलं जात आहे. पुण्यालगतच्या एअरपोर्टचे प्रश्न सुटल्याच जमा आहेत. नवी मुंबईत टेक ऑफ झालेलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रासाठीचा हा सुवर्ण काळ आहे. फक्त काय महाराष्ट्रातली परिस्थिती आहे, तर करार तर होता, पण गुजरातकडे लँड पार्सल उपलब्ध आहे. तुम्ही फक्त बोट दाखवा, त्या जागी तुम्हाला एका खिडकीतून खरोखर उद्योगाच्या संपूर्ण परवानग्या मिळतात. महाराष्ट्रात असं राहिलेलं नाही. किंबहुना महाराष्ट्रात असं नव्हतं. 70 नंतर परिस्थिती बदलली, म्हणूनच बाकीची राज्य महाराष्ट्राच्या तोडीस तोड औद्योगिक क्षेत्रात स्वतःचा शिरकाव करू शकली. दुसरं महाराष्ट्रातलं एक भयान आणि कराल वास्तव असं आहे की तिथल्या राजकारण्यांच्या टोळ्या तिथल्या औद्योगिक वसाहतींवर कब्जा करून आहेत. पूर्वी काय असायचं, तर पूर्वी त्या नेत्याचे कोणीतरी, ज्याला आपण साध्या सोप्या सुटसुटीत भाषेत पंटर म्हणतो, ते त्या उद्योगपतींकडून काहीतरी चिरीमिरी घ्यायचा प्रयत्न करायचे. आता झालंय असं की उद्योग स्थापन करायलाही आमचीच परवानगी द्या, सुरक्षा रक्षकही आमचेच नेमा, तिथे जे टायर 3 प्रकारचे जे जॉब्स आहेत तिथे पण आमचेच लोक नेमा. यासाठी राजकारण्यांच्या टोळ्या स्वतःच गुंडांसारख्या सक्रिय झाल्या आहेत. त्यामुळे एकीकडे मुख्यमंत्री मोठ्या मोठ्या कंपन्यांशी बसून करार करतायत आणि प्रत्यक्षात मात्र हे असं वास्तव आहे, हे आता होऊन चालणार नाही. त्यामुळे फॉक्सकॉन सारखे प्रसंग वारंवार घडू शकतात. म्हणून आता करार मदार प्रत्यक्षात आणण्यासाठी उत्तम प्रभावी प्रशासन ही देखील महाराष्ट्राची गरज होणार आहे. हे जर आपण केलं नाही तर अन्य राज्य त्या सगळ्या सुविधा द्यायला तयार आहेत. योगी इथे येऊन बॉलिवूडला पर्याय म्हणून मी तिथे सिनेसृष्टी उभी करीन असं म्हणतात, ते होत नाही. पण पर्याय मात्र तयार आहेत, हे लक्षात घेऊनच महाराष्ट्राला वागावं लागणार. या अनुषंगाने तुम्ही दावोसची मॅम तर सगळी माहिती सांगितली आणि एक्झॅक्टली जे आपल्याला हवं होतं की दावोसला जाऊन होतं काय, त्याचा महाराष्ट्राला कसा फायदा होतो आणि अल्टिमेटली त्याचं कनेक्शन राजकारणाशी जे काय असतं ते. पण मला थोडं वेगळ्या विषयावर बोलायचंय आणि जो आत्ताचा सगळा दावोसला गेलेला असताना महाराष्ट्रात एक नाट्य घडते आणि ते नाट्य म्हणजे एकनाथ शिंदे यांनी दावोसला मुख्यमंत्र्यांना फोन लावला आणि जी काय पालकमंत्र्यांची यादी जाहीर झालेली आहे त्यातली 2 नावं स्थगित करायला लावली. तर आदित्य तटकरे एक नाव आहे त्यातलं आणि दुसरं म्हणजे गिरीश महाजन. तर हे खरंच शिंदेचं दबाव तंत्राचा भाग आहे? खरंच असा काही फोन झाला? तुमच्याकडे काय माहिती आहे? तर मुख्यमंत्री कुठेही गेले तरी ते फोनवर SMS वर उपलब्ध असतातच. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचे परस्परांशी असलेले संबंध काहीसे स्पर्धात्मक जरी झाले होते शिंदेच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात, तरी आता शिंदेनाही समजतंय की बहुमताच्या कारणामुळे देवेंद्र फडणवीस हे या राज्याचे मुख्यमंत्री आहेत, या राज्याचे बॉस आहेत. त्यांचे बॉस असं मी म्हणत नाहीये, महाराष्ट्राचे बॉस आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदेचा कोणत्याही प्रकारचा फोन किंवा त्यांच्या कोणत्याही प्रकारच्या इनपुट्सला देवेंद्र फडणवीस दावोसला असतील तरी प्रतिसाद देत असतील हे निश्चित. याबद्दलची ठोस माहिती माझ्याजवळ नसली तरी हे शक्य आहे आणि फडणवीस तिथे एकनाथ शिंदे यांच्या नाराजीची दखल घेतीलच, त्यांना ती घ्यावी लागेल, हेही राजकीय निरीक्षक म्हणून मला कळत आहे. दुसरा त्यातला मुद्दा असा आहे की मोठ्या नेत्यांची एक सवय असते की जे वादग्रस्त मुद्दे असतात ते कुठल्या तरी प्रवासाला जाताना ते निर्णय लावून टाकायचे, खाते वाटप करायचं आणि कुठल्या तरी परिषदेच्या हजर होताना त्याच्या आधी ते करायचं, विमानात बसताना यादी जारी करायची. म्हणजे तो नेता परत येईपर्यंत काहीशी धूळ सेटल झालेली असते किंवा नव्या काही अचिव्हमेंट्स मध्ये जुन्या वादांचा धुरळा आपोआप दुर्लक्षित होतो. फडणवीसच नाही, जगातले सर्व प्रकारचे नेते अशा प्रकारचं हत्यार, अशा प्रकारची खुबी वापरत असतात. फडणवीसांनी देखील ती वापरली असावी असं दिसतंय. खरं तर सुनील तटकरे यांनी जे विधान केलं होतं की तिन्ही पक्षांच्या प्रमुखांनी एकत्र येऊन पालकमंत्री निश्चित केले आहेत. आता इतक्या दिवसांनी जर पालकमंत्री घोषित होत आहेत तर अशी चर्चा होणं हे अपेक्षित आहे जनतेला. ती तशी झालीही असेल आणि नंतर कार्यकर्ते नाराज झाले असतील, नेते नाराज झाले असतील, तर एकनाथ शिंदेना या सरकारमधलं स्वतःचं महत्व अधोरेखित करण्यासाठी बघा मी म्हणजे माझी दखल घ्यायला लावू शकतो हे दाखवणं भाग आहे. कदाचित तसंही त्यांनी केलं असेल.
दुसरं, रायगडच्या पालकमंत्री पदाचा मुद्दा हा खरं तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाही असाच पेटला होता. मग इनफॅक्ट खरं तर जी काय तेव्हाची एकत्रित राष्ट्रवादी आणि तेव्हाची एकत्रित शिवसेना यांच्या वादातली ठिणगी ही रायगडचं पालकमंत्री पद, रायगडचं जिल्हा पोलीस अधीक्षक पद या निमित्ताने पडली होती असं म्हणण्याची पूर्ण माहिती सगळ्या राजकीय पत्रकारांकडे आहे. त्यामुळे रायगडचा तिढा इतक्या लवकर सुटणार नाही असं वाटत होतंच. कोल्हापूर बाबत एकनाथ शिंदे आग्रही होते, नाशिक बाबत आग्रही होते आणि रायगड बाबतही आग्रही होते. आता यात नाशिकला खरं तर गिरीश महाजन हे देवेंद्र फडणवीसांच्या अतिशय जवळचे नेते आहेत. नाशिकचं जे साधारणतः राजकीय चित्र आहे ते चित्र देखील भारतीय जनता पक्षाला अनुकूल आहे. खरं तर नाशिकातला कोणीतरी मंत्रीच व्हायला होता. सीमा हिरे असतील, त्यानंतर तिथे देवयानी फरांदे असतील, या लोकांनी सातत्याने या महिला असल्या तरी विजय मिळवलेला आहे. त्यामुळे नाशिकमध्ये भाजपनी पाय उत्तमरित्या रोवले आहेत. पण दादा भुसे हे एकनाथ शिंदे यांच्या इतक्या जवळचे नेते आहेत की दादा भुसेंसाठी एकनाथ शिंदे यांनी नाशिकचं पालकमंत्री पद प्रतिष्ठेचं केलेलं दिसतंय. आता उपमुख्यमंत्र्यांचा जवळचा माणूस सरस ठरतो का मुख्यमंत्र्यांचा जवळचा माणूस सरस ठरतो, याचं उत्तर आपल्याला पाहावं लागणार आहे. फक्त यातली सध्याची स्थिती एवढीच आहे की त्या पालकमंत्री पदांना स्थगिती दिलेली आहे, ती रद्द केलेली नाहीत. म्हणजे खरं तर सत्ता स्थापनेनंतर एवढ्या दिवसांनी असं काही होतं, म्हणजे पालकमंत्री पद घोषित. आता याला लोक प्रेसिडेंट्स पण सांगतील की मागे तर 3 महिने लागले होते, मागे तर झालंच नव्हतं. यात काही अर्थ नसतो. प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर ज्या काही टेक्निकल गोष्टी असतात त्या पटपट सोडवल्या जाव्यात असं जनतेला वाटत असतं. तसं तर झालं नाहीच. आणि त्यानंतर पुन्हा शिंदे गट जर आक्षेप घेतोय तर शिंदे गटाचं सरकार येण्यामधलं योगदान लक्षात घेता शिंदेंना सहजासहजी नाराज करून चालेल अशी स्थिती नाहीये. इकडे आदिती तटकरे या थेट प्रदेशाध्यक्षांची मुलगी आहे. प्रदेशाध्यक्षही असे की खासदार म्हणून निवडून गेलेले एकमेव आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जवळचे. त्यामुळे फडणवीस परत आल्यानंतर कदाचित हा वाद मोठा पण होऊ शकतो, एस्कलेट होऊ शकतो, मला जे म्हणायचंय ते. किंवा फडणवीस त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा वेटो वापरून की मी स्थगिती दिली होती, तुम्हाला साधारणतः तुमचं मन स्थिर व्हायला वेळ दिला, आता यात कोणतेही बदल होऊ शकणार नाहीत असं सांगू शकतात. फडणवीसांनी जाता जाता एक खूप मोठं पाऊल उचललंय शिंदेसाठी. ते म्हणजे शिंदेना ठाण्याचं तर पालकमंत्रीपद दिलंच आहे, पण मुंबईचं पण पालकमंत्रीपद दिलंय. आता हे मुंबईचं पालकमंत्रीपद का दिलं असेल तर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका या असली सेना नकली सेना या दोघांमध्ये होत राहाव्यात. शिवसेना ही मुंबईचा भाग आहे, मुंबईचा आवाज आहे भाग म्हणण्यापेक्षाही. त्यामुळे मुंबईकरांना इथलं काहीतरी शिवसेनेनेच ठरवावं असं सांगून कदाचित कुठेतरी शिंदे यांना बघा आम्ही तुम्हाला काय देतोय हे सांगायचा प्रयत्न केलेला दिसतोय. पण शिंदे सवयीप्रमाणे दरे या गावी गेले, त्यांनी त्यांची नाराजी व्यक्त केली. आता स्थगिती मिळालेली आहे, ती 2 दिवसांनी उठते का? म्हणजे फडणवीस हे साहचर्याच्या युती धर्माचं राजकारण करतात की संख्याबळाच्या आधारे तुम्हाला आमचं काही ऐकावं लागेल या पद्धतीचं राजकारण करतात? याचं उत्तर येत्या काही दिवसात मिळणार आहे. यात कोण वरचढ ठरतो आणि कधी कधी काय होतं की पालकमंत्री पद काय इतका प्रतिष्ठेचा मुद्दा असतो का की तुझा माणूस का माझा माणूस, याची देखील उत्तरं राजकीय प्रगल्भतेने द्यावी लागतात. फक्त गिरीश महाजन हे इतके जवळचे आहेत, त्यांना फारसं महत्वाचं खातंही यावेळेला मिळालेलं नाहीये, त्यांना महसूल मिळेल असं मानलं जात होतं. त्यामुळे हा वाद वाटतो तितका सोपाही नाहीये. तो कशा प्रकारे सोडवला जाऊ शकतो. शिवाय अक्षय शिंदे ह्याच्या एन्काउंटर बद्दल देखील मॅजिस्ट्रेटनी आज वेगळा अहवाल दिलेला आहे, पोलिसांना दोषी धरलेला आहे. त्यामुळे आज जरी डावोसच्या थंड हवेमध्ये फडणवीस मोठ्या ग्लोबल एंटरप्रेन्युअर्सशी भेटत असतील तरी महाराष्ट्रातलं वास्तव हे गल्लीबोळातलं वेगळं आहे. आणि मानवाधिकारापासून तर वर्चस्ववादापर्यंतचे अनेक प्रश्न इथे त्यांची वाट पाहत आहेत, हेही ते कुठेतरी लक्षात घेत असतील. नक्कीच मॅम, खूप खूप धन्यवाद. तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झालात आणि
दावोसचं जे काय महत्व असतं आणि ते फडणवीसांना पुढे कसं फायदेच ठरणार आहे हे आमच्या प्रेक्षकांना सांगितलं, त्याबद्दल खूप खूप थँक्यू. जे प्रेक्षक आमचा कार्यक्रम बघतायत त्यांच्या काही प्रतिक्रिया असतील किंवा फडणवीसांचा दावोस दौऱ्याबद्दल त्यांच्या ज्या काही शंका असतील त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आम्ही त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करू. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे द पॉलिटिक्स चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.